नमस्कार. राणीज किचनमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत पनीर भाजी. हे पहा, झटपट तयार होणारी, एकदम कमी साहित्यात तयार होणारी अशी आपण आज पनीर भाजी बनवणार. एकदम छान व टेस्टी झाली होती पनीर भाजी. एकदम मस्त व कोणताही जास्ती सामान आणायची गरज नाही. अशा प्रकारची आपण आज पनीर भाजी बनवणार आहोत. चला तर मग सुरुवात करूयात. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. हे पहा, त्यासाठी मी काय केलेलं आहे, कढई घेतलेली आहे. त्यामध्ये 2 ते 3 पळ्या तेल घातलेलं आहे. तेल छान गरम झालं की त्यामध्ये पनीर घालून घ्यायचं आहे. हे पहा, अशा प्रकारे मी पनीरचे काप केलेले आहेत व ते घालायचे आहेत. थोडेसे फ्राय करून घ्यायचे आहेत. हे पहा, मस्त छान पनीरचे काप आपले फ्राय झालेले आहेत. मी ते काढून घेत आहे. हे पहा, पनीरची भाजी सर्वांना आवडते व त्याच्या बनवायच्या पण प्रत्येकाच्या वेगवेगळ्या प्रकारच्या पद्धती आहेत. हे पहा, एकदम सोपी व साधी पद्धतीने मी पनीर भाजी ही बनवली होती. मी त्यामध्ये परत 1 चमचा म्हणजे 1 पळी तेल घातलेलं आहे. तुम्हाला जर तेल कमी आवडत असेल तर तुम्ही नाही घातलं तरी चालतं. तेवढ्या तेलामध्येच करून घे. त्यामध्येच 1 चमचा लसणाची पेस्ट घालायची आहे. हे पहा, कुटून घेतलेला लसूण आहे हा. छानपैकी लसूण आपण परतून घेणार आहोत. त्यामध्येच 2 कांद्याची मी प्युरी करून घेतलेली आहे. मीडियम आकाराचे कांदे होते, त्याची प्युरी आपण त्यामध्ये घालायची आहे. हे पहा, लसूण पण जास्त लालसर करायचं नाही. छानपैकी तेल सुटेपर्यंत आपण प्युरी परतून घेणार आहोत. हे पहा, छान तेल सुटलेलं आहे. त्यामध्येच मी टोमॅटो घातलेला आहे. तो व्हिडिओ स्किप झालेला आहे माझ्याकडून. टोमॅटोची पण मी पातळ थोडी प्युरी केली होती. आपण आता छानपैकी पाणी आटेपर्यंत प्युरी छान शिजवून घेणार आहोत. टोमॅटोची प्युरी घातल्यानंतर लगेचच मीठ थोडंसं घालायचं आहे, त्यामुळे प्युरी पटकन परतली जाते. हे पहा, त्यामध्ये एकदम थोडीशी कोथिंबीर मी घालत आहे. वरतून पण आपण नंतर कोथिंबीर घालणार आहोत. हे पहा, 2-3 मिनिटानंतर आपली प्युरी छान झालेली आहे व छानपैकी तेल सुटलेलं आहे. त्यामध्ये आता मसाले टाकून. हे पहा, मी फर्स्ट टाईम पनीर मसाला घातलेला आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही मसाले कमी जास्त करू शकता. पनीर मसाला घातल्यानंतर थोडंसं मी काश्मीरी लाल तिखट व थोडासा घरगुती काळा मसाला घातलेला आहे व त्यामध्येच धना पावडर घातलेला आहे. हे पहा, तुम्हाला आवडीनुसार तुम्ही तिखट कमी जास्त करू शकता. हे पहा, मी त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घातलेलं आहे व तेच त्यामध्ये घातलेलं आहे. मस्त छान आपली मसाला हा तयार झालेला आहे, प्युरी. हे पहा, तुम्ही पाणी हे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, पण शक्यतो पनीर भाजी घट्टसरच असते. हे पहा, एकदम मस्त व छान आपली पनीर भाजी तयार होते. हे पहा, सर्व मसाला हा मी पाण्यात मिक्स करून घेतलेला आहे. त्यामध्ये आता मी अर्धा ग्लास पाणी घालणार आहे. हे पहा, त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे व छानपैकी 1 उकळी येऊन द्यायची आहे. छानपैकी उकळी आली की आपण त्याला 2 ते 3 मिनिटे झाकून ठेवणार आहोत. हे पहा, एकदम कमी गॅस करून त्यावर झाकण ठेवायचं आहे.
हे पहा 2-3 मिनटे झाल्यावर आपली भाजी मस्त छान तयार झालेली आहे. त्यामध्ये आता आपण पनीर घालूयात. पण परतून घेतलेलं पनीर त्यामध्ये घालायचं आहे. हे पहा अशा प्रकारे पनीर एकदम चिवट पण होत नाही आणि पटकन विरघळत पण नाही. हे पहा आपण पनीर घातल्यानंतर अजून 2-3 मिनटे तिला मीडियम गॅसवर शिजवून घेऊयात. व छानपैकी आपली पनीर भाजी तयार आहे. त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची आहे वरतून. हे पहा 2-3 मिनटे झाल्यानंतर आपली भाजी एकदम छान दिसत आहे. मस्त छान आपली पनीर भाजी तयार आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग आपण आता सर्व करून घेऊयात. हे पहा मस्त छान पनीर भाजी झाली होती व टेस्ट तर एकदम अप्रतिम झाली होती. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये.